काम आहे लोकांचे नंबर घ्यायचे नाही, द्यायचे नाही. पहिली अट. दुसरी अट, फालतू लोकांचे व्हिडिओ पाहायचे नाही बायको शिवाय. कोणाचे व्हिडिओ पाहायचे? कोणाचे व्हिडिओ पाहायचे? देवाचे आणि बायकोचे. हा. आणि लस्सीचे हात मोबाईल लावायचे नाही. माझ्या नवऱ्याला मी नवीन मोबाईल घेऊन दिला, परंतु मला धास्ती वाटत आहे, भीती वाटत आहे मित्रांनो, की या मोबाईलमुळे आमच्या आयुष्यात सुखाच्या संसारात काही वादळ तर येणार नाही ना. कारण काही दिवसापूर्वी मोबाईलमुळेच मला गणेशजीच्या मोबाईलमध्ये काही स्क्रीनशॉट किंवा काही रेकॉर्डिंग व्हिडिओ दिसले होते, त्याच्यामुळे मी त्यांना मोबाईल देत नव्हते. मी बरोबर केलं का? हा मोबाईल गणेशजीसाठी आणलेला आहे, अजूनपर्यंत त्यांना दिलेला नाही आहे. तर 2 वेळा प्रँक केलेला होता. आता बघूया त्यांना हा मोबाईल बघून कसं वाटते. ठीक आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बनवून राहा. चलो. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे. तर आपला नवीन मोबाईलमध्ये शूट चालू केलेला आहे आणि सकाळ झालेली आहे. तर इथं लस्सी बनवायची आहे आणि तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. ओके, गुड न्यूज ही की हा जो मोबाईल आहे हा माझा आहे. गणेशजी ऐकणे बघितलं आणि हे बघा, हा मोबाईल गणेशजीसाठी आणलेला आहे, अजूनपर्यंत त्यांना दिलेला नाही आहे. तर 2 वेळा प्रँक केलेला होता. आता बघूया त्यांना हा मोबाईल बघून कसं वाटते. ठीक आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बनवून राहा. चलो. गणेशजी तुमच्यासाठी गिफ्ट आणलं. गेस्ट करा. काय काय आदलं असेल? गेस्ट करा. गेस्ट करा. गेस्ट करा. इलेक्ट्रिक आहे. तुमच्या आवडीचं गिफ्ट काय? तुम्हाला सध्या गरज कोणत्या वस्तूची आहे? कोणाचीच नाही. सांगा ना. मोबाईल. आणला. असाच आणला, रेडमी. पप्पा हे घ्या तुमचं गिफ्ट. हा वाटते. पा गेस्ट करा असेल काहीतरी. त्याला मी मोबाईलचं शॉप पानं घेते मोबाईलमध्ये. कारण कसं आहे, प्रत्येकजण आपला नसतो किंवा प्रत्येकजण आपला मित्र नसतो, दुश्मन पण भरपूर असतात. त्याच्यामुळे मी आतापर्यंत त्याच्यामुळेच गणेशजीला मी मोबाईल देत नव्हती. परंतु आता असं आहे ना, ते तिथं व्यवसाय करतात आणि त्याच्यानंतर गुगल पे, फोनपे तिथं आमचा ॲक्टिव्ह आहे. आणि मग त्यांना नेहमी लोकांचा मोबाईल घ्यावा लागतो आणि कॉल करावा लागतो की बाबा पैसे आले का, पैसे आले का. त्याच्यानंतर लस्सी संपली तर अडचण येत होती सांगायची, आणि ते कोणाच्या याच्यावरून माझा नंबर शेअर करत नाही किंवा मला कोणाच्या याच्यावरून कॉल लावत नाही. त्यांना असं वाटते आपल्या बायकोचा नंबर कोणाकडे जायला नको. तर इथं तुम्ही बघू शकता, आधी तर त्यांना असं वाटलं की बाबा यावेळेसही माझी बायको माझ्यासोबत प्रँकच करत आहे का, परंतु नाही. मी त्यांच्यासाठी रेडमीचा मोबाईल घेतलेला आहे, जो की आहे 12,500चा. कारण त्यांना कसं आहे, इन्स्टा, फेसबुक फक्त हे बघायचं आहे. त्यांना काही जास्त स्टोरेजचं किंवा याचं त्याचं काम नव्हतं. म्हणून मी नाही हो करता म्हटलं जाऊ दे, आपल्या नवऱ्यानं आपल्याला एवढा महागीचा मोबाईल दिलेला आहे तर निदान त्यांच्याकडे एक साधा हँडसेट असायलाच हवा. कसं आहे, काही लोक मग असे म्हणतात की बाबा बायको एवढी चांगली राहते, बायकोला एवढे प्रोडक्ट येतात, एवढं काम मिळते, आणि नवरा असाच राहतो किंवा नवऱ्याकडे मोबाईलच नाही आहे. आणि आता सुखाने समाधाने स्वामींच्या आशीर्वादाने संसार होत आहे, चांगलं इन्कम सोर्स येत आहे घरात, म्हणजे लस्सी व्यवसायापासून. बरं, बाकी माझं तर सोशल मीडिया अकाउंट तुम्ही बघू शकता की मला व्ह्यूज वगैरे काही एवढं नाही आहे, परंतु मी प्रमोशनवर माझं घर चालत आहे, मी एवढं म्हणजे मान्य करते.
तर असू द्या. आणि भरपूर जणांना माझं यूट्यूब पेमेंट जाणून घ्यायचं आहे आणि त्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करणार आहे. तर तुम्ही बघू शकता माझा नवरा किती हॅपी आहे, परंतु त्याच्यासाठी मी त्यांच्यासमोर काही अटी ठेवलेल्या आहेत. रिकाम्या लोकांचे नंबर घ्यायचे नाही, द्यायचे नाही, पहिली अट. दुसरी अट, फालतू लोकांचे व्हिडिओ पाहायचे नाही बायकोशिवाय. कोणाचे व्हिडिओ पाहायचे? कोणाचे व्हिडिओ पाहायचे? देवाचे आणि बायकोचे. हा तुमचं दिवे नाही का? हा. अन लस्सीचे हात मोबाईलला लावायचे नाही. हा, लस्सी का मी हातामध्ये देत असतो काय? तरी सांगून आली मोबाईल खराब व्हायला नको. आणि फालतू लोकांना कॉल, व्हिडिओ कॉल लावायचे नाही. हा, आजी सोशल मीडिया अकाउंटवर जास्त बोलायचं नाही कोणासोबत. ओके. तुमच्या बच्ची गोष्ट नाही आहे. तुम्ही सोशल मीडिया अकाउंट कोणतंच हाताळायचं नाही आहे. बस कॉलिंग, बायकोले कॉलिंग, लेकरेले कॉलिंग, बस. आजी आप्पा. कारण कसं आहे काही लोक मग गणेशजीसोबत बोलत होते आणि मग काही स्त्रिया पण बोलत होत्या. मग काही लोकांनी त्या भांडणात आमचा भरपूर फायदा उचलला. कोणी माझ्या नवऱ्याचे स्क्रीनशॉट पाठवत होतं, कोणी कोणाचे पाठवत होतं. आणि त्याच्यामुळेच मग मी यांच्याकडून अँड्रॉइड जो यांच्याकडे हँडसेट होतात ना, तो मी घेऊन घेतलेला होता. आणि यावेळेसही मला टेन्शन तर आलेलंच आहे. मी त्यांना मोबाईल तर देत आहे, परंतु माझ्या मनात भरपूर अशी धास्ती आहे की बाबा या व्यक्तीने आता पुन्हा मागच्यासारख्या चुका करायला नको. कारण की तेच झाल्यामुळे कसं आपलं आता आमच्या म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे त्यांना सोशल मीडियाचं काही घेणं देणं नाही आहे किंवा ते कोणाची व्हिडिओ बघत नाही किंवा त्यांना काही घेणं देणं पण नाही आहे. आणि त्याच्यामुळे सुखाने संसार चालू आहे. तर मला असं वाटलं मोबाईल घ्यायला नकोच, परंतु आता मोठ्या रिस्कवर मी मोबाईल घेतलेला आहे. आणि देवाकडे प्रार्थना करतो की मागच्यासारखी कोणतीही अडचण आमच्या संसारात येऊ नये. आणि त्याच्यासाठी मी गणेशजींना काही अटी सांगितल्या की अजिबात तुम्ही कोणाच्या लोकांचे म्हणजे जे आपले विरोधक लोक आहेत त्यांचे व्हिडिओ वगैरे बघू नका. कोणाच्या रिक्वेस्ट आल्या तर त्या तुम्ही एक्सेप्ट करू नका. कोणाच्या व्हिडिओवर तुम्ही कॉमेंट करू नका. आणि त्याच्यानंतर व्हॉट्सअप तुम्ही यूज करत आहे तरी कोणाचा कॉल मेसेज जरी आला त्यांना तुम्ही रिप्लाय करू नका. कारण की कसं आहे ना, जे आता एवढ्यात अनुभव आलेला आहे ते पुन्हा यायला नको त्याच्यामुळे. आणि माझा नवरा एवढा तुम्हाला सांगतो साधा आहे ना की त्याला मोबाईलमधलंही जास्त कळत नाही. त्यांना सिम टाकून दिल्यापासून जीमेल ID लॉग इनपासून इन्स्टा त्यांचं जुनं जे इन्स्टा आहे ते ॲक्टिवेट करून दिलं, फेसबुक ॲक्टिवेट करून दिलं, सर्व लॉग इन वगैरे सर्व ते मलाच करून द्यावं लागलं. तो त्यांना फक्त भांडणं करायचं येते, बाकी त्यांना काहीच येत नाही. स्वरा बोल काहीतरी. हे बघा हा स्वराच्या हातात आहे तो माझा मोबाईल आहे आणि जो मम्मीच्या हातात आहे तो पप्पाचा मोबाईल आहे. अवा गणेशजी पहिले सिम गिम टाका ना. तुम्हाला तर अशी कामाची घाई आहे, करतो ना मी. पप्पाला आज लय आनंद होऊन राहिला. मम्मी तुला परमानंद होऊन राहिला आज पप्पाला. हाय की नाही बिट्टू? गणेशजी याची पण क्लिअरिटी मस्त आहे. हो दे. एकच मस्त ना, एकच नंबर आहे ना क्लिअरिटी. वाव. बरं पप्पा. हे बा गणेशजी घ्या ना. खाऊ ना. अन्न माझी चिंबडू. आता स्वराज म्हणजे पप्पा दाखवत आहे स्वराजला मोबाईल. मम्मी एक तर करत आहे नाश्त्याची तयारी. आणि बघा पप्पा करत आहेत पूर्ण मोबाईल चेक बरोबर झालं की नाही. स्वराज पण बघत आहे. करा लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मन करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. हाथी राजा कहाँ चले? दुकान पर चाल ना. 11 वाजून जाऊ देऊ म्हणले. अहो मी कुठं थांबवलं तुम्हाला? तुमचेच लेकरं तुम्हाला थांबून आले. तर तुम्ही बघू शकता आता मोबाईलची सेटिंग वगैरे झालेली आहे. मोबाईलची क्लिअरिटी वगैरे पण बघितलेली आहे आम्ही. आणि गणेशजी खूप हॅपी झालेले आहे मोबाईल बघून की चला आपल्या बायकोनी फायनली आपल्याला मोबाईल दिलेला आहे. तुम्हाला हा हँडसेट कसा वाटला आणि तुम्हाला वाटते का माझ्या संसारात या मोबाईलमुळे अडचण येणार आहे? तर गणेशजी तर खूप हॅपी आहे. फक्त मी देवाकडे एकच प्रार्थना करतो की मागं आमच्या संसारात ज्या अडचणी आल्या होत्या, ज्या आमच्याकडून चुका झाल्या होत्या ना,
त्या कधीच येऊ नये. मी त्यांना मोबाईल तर दिलेला आहे, परंतु मला अजूनही अशी धास्ती वाटते की माझ्या नवऱ्याला कोणी फसवणार का, किंवा माझ्या नवऱ्यावर म्हणजे नवऱ्यासोबत कोणी चॅटिंग करणार का किंवा हे करणार का. कारण माझा विश्वास आहे माझ्या नवऱ्यावर, परंतु बाकी लोक जे आहेत ना, जे आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा आमच्या संसारात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्यामुळे मला भीती वाटत होती. बाकी मला म्हणजे असं काही वाटत नाही की याच्या अगोदर पण मी नवऱ्याला माझा मोबाईल घेऊन दिला असता. काय अँड्रॉइड मोबाईल 12-13 हजाराचा पण खूप छान मिळतो, जसा की मी आता त्यांना घेऊन दिलेला आहे. तर तुम्हाला असं वाटते का की असं काही आमच्या आयुष्यात होऊ शकतो, किंवा मोबाईलमुळे आमच्या आयुष्यात पुन्हा एखादं वादळ येऊ शकते? मी बरोबर केलं का माझ्या नवऱ्याला मोबाईल देऊन? आणि कसं आहे, माझा नवरा जर मला एवढा स्वातंत्र्य देत आहे, सर्व सोशल मीडिया हँडल करायचं आणि व्हिडिओ टाकण्याचं स्वातंत्र्य देत आहे, कोणासोबत बोलायचं स्वातंत्र्य देत आहे, तर झालेली सजा त्याला भरपूर झालेली आहे. भरपूर मी त्याला बोललेली आहे, भरपूर शिव्या दिलेल्या, अपमान केलेला आहे, सर्व काही केलेलं आहे. आणि एवढं विसरून तो व्यक्ती आज चांगलं कामाला जातो आहे, चांगलं घरात सेविंग करत आहे, किराणा आणत आहे, दूध आणत आहे, भाजीपाला आणत आहे. रोजचे तो डेलीला 100-200 रुपये सेविंग करतो, प्लस मला पण 100-150 देतो. तर त्याच्यामुळे मला तर वाटते की तेवढा त्याचा अधिकार बनतो एका मोबाईलचा, तर म्हणून मी दिलेला आहे. तुम्हाला बाकी काय कसा वाटला ब्लॉग आणि तुमचं मनोगत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.